नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्पीकर मराठी सरळ सेवा भरती 2025 या यूट्यूब चॅनलमध्ये मी जितेंद्र अमृतकर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आपण आगामी तलाठी भरती 2025ला डोळ्यासमोर ठेवून आणि विविध तत्सम परीक्षा जशा की मुद्रांक भरती असेल, टीईटी, नगर परिषद, MIDC, DMER, इतर सरळ सेवा परीक्षा भरतीच्या TCS पॅटर्न प्रमाणे साधारणपणे इंग्लिशचा कसा अभ्यास करता येईल, वेगवेगळ्या टॉपिकशी संबंधित आजचं हे 26 लेक्चर आहे. तर या ठिकाणी आपण आजच्या टॉपिकमध्ये कंजंक्शन या टॉपिकवर काही प्रश्न कव्हर करतोय आणि त्या अनुषंगाने त्याच्याशी रिलेटेड काही माहिती तुमच्याशी शेअर करणार आहे. त्या सगळ्या गोष्टींची तुम्ही नोंद घ्या. याच्यावर PYQ पण आपण डिस्कस करतोय, ज्याच्यात ऍड करून दिलेले प्रश्न घेतले थेट, म्हणजे एकदम व्यवस्थित आयडिया यावी. तर या सेक्शनमध्ये आपण काही प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहे. तर बघूया कंजंक्शन. है ना, कंजंक्शन माहिती आहे तुम्हाला. कंजंक्शन्स हे जे असतात तर ते जोडण्याचं काम करतात. ते उभयान्वयी अव्यय असतं ना, दोन घटकांना दोन क्लॉजेस, दोन फ्रेजेस, दोन सेंटेन्सेस, त्याच्यानंतर दोन वर्ड्स असतील, दोन व्हर्ब्स असतील, ऍडजेक्टिव्ह असतील, जोडायचं काम करतात. काही कंजंक्शनल फ्रेजेस आहे ज्याची आपण मागे चर्चा केलेली आहे. आयदर ऑर, नायदर नॉर, नॉट ओनली बट ऑल्सो, है ना, हार्डली वेन, नो सूनर दॅन, आठवत आहे सगळं. हे सगळे कंजंक्शन्स आहे. तर याचा वापर कसा असतो, काही ठराविक कंजंक्शन्स कुठे वापरले जातात, काही जोडीने पेअरने वापरले जातात, पेअर कंजंक्शन्स आहे. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण कंजंक्शन या चॅप्टरमध्ये या ठिकाणी करणार आहे. काही प्रश्न घेऊन त्याच्याशी डिस्कशन करून या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. ओके, सो लेट स्टार्ट. या ठिकाणी आपण या सेशनकडे जातोय. ओके, चला पहिला प्रश्न बघा. आता या ठिकाणी फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर कंजंक्शन. अर्थात कंजंक्शन्स या ठिकाणी आपल्याला योग्य ते फिल करायचे आणि तशा पद्धतीचे आन्सर्स या ठिकाणी आपल्याला द्यायचे. ओके, चला बघा मग. हा, डॅश ड्युटी कॉल्स वी मस्ट ओबे. ड्युटी कॉल्स वी मस्ट ओबे. as duty calls we must obey. If duty calls we must obey. When duty calls we must obey. While duty calls we must obey. काय वाटतंय बघा. कंजंक्शन योग्य पर्याय टाकण्याचा प्रयत्न करा. आन्सर मध्ये योग्य पर्याय टाकायचा आहे आपल्याला. सो डॅश ड्युटी कॉल्स हे दोन्ही क्लोज आहे बघा. आता हे दोन्ही क्लोज आहे. व्हाईल नको. व्हाईल म्हणजे एखादी गोष्ट होत असताना आपण व्हाईल वापरतो. याचा अर्थ मग व्हेन पण असू शकतो, बिकॉज पण असू शकतो. पण मग इफ ड्युटी कॉल्स वी मस्ट ओबे. मस्ट शब्दाला थोडा हायलाइट करा. वी मस्ट ओबे, आपण त्याचं आज्ञापालन केलंच पाहिजे. इफ ड्युटी कॉल्स, जर ड्युटी बोलवते तर आपण आज्ञापालन केलंच पाहिजे. नाही बोलवते तर मग व्हेन ड्युटी कॉल्स, जेव्हा ड्युटी आपल्याला कॉल करते. सो व्हेनचा अर्थ तर व्हेनेवर घेऊया. तर व्हेनचा अर्थ व्हेनेवर घेतला म्हणजे जेव्हा जेव्हा ड्युटी कॉल करेल तर आपण त्याला ऑबे केलं पाहिजे. कॉल करेल म्हणजे काय, डिमांड करेल. तर डिमांड अर्थ घ्या. कॉल म्हणजे काय, ड्युटी माणूस नाही कॉल करायला. त्याचा अर्थ अपील्स, डिमांड्स, अपील करते आपल्याला, है ना, आपल्या साथ घालते. तर जेव्हा साथ घालते, जर साथ घालते असं नाही, त्याच्यापेक्षा मग हा बेटर आहे. त्याच्यामुळे वेनचा अर्थ वेनेवर या कॅटेगरीत जाऊन. इफ चुकीचा नाही, लक्षात घ्या. मोस्ट अप्रोप्रिएट असाच आपली कन्सेप्ट आहे आता, की सगळ्यात जास्त मोस्ट अप्रोप्रिएट जर आपण घेण्याचा प्रयत्न केला, हा, मोस्ट अप्रोप्रिएट, तर आपल्याला आन्सर हे करेक्ट जाईल. कोणता आन्सर घ्यायचा मग आपल्याला, व्हेन. हा, इफ चुकीचा नाही, लक्षात घ्या. जास्त बरोबर व्हेनचा व्हेनेवर या शेडने 3 नंबरचा आन्सर हे करेक्ट करूया. तर बघा, अशा पद्धतीच्या कंजंक्शनची उत्तरं तुम्हाला द्यायची. तुम्हाला आन्सर टाईप करायचे असेल तर बिनधास्त तुम्ही टाईप करू शकताय. आपल्या इंग्लिशच्या प्रश्नांची वेळ रात्री 8 वाजेची आहे, हे मात्र लक्षात ठेवा आणि त्याला जॉईन करत चला. चला नेक्स्ट. राधा सॅंग डॅश रेखा डान्स. आता मी तुम्हाला बोललो होतो थोड्या वेळापूर्वी, व्हाईल शब्द आहे एखादी गोष्ट, एखादी घटना, एखादी ऍक्शन होत असताना, होत असताना किंवा चालू असताना, किंवा चालू असताना आपल्याला साधारणपणे व्हाईल वापरला जातो. सो राधा सॅंग व्हाईल रेखा डान्स. एक लक्षात घ्या, इथं थोडासा हा बेटर पर्याय आहे. राधा सॅंग म्हणजे ती गायली, अँड रेखा डान्स म्हणजे ती गायली आणि हिने नाच केला.
हे पण तसं चुकीचं नाही आहे, पण मी सांगितलं मोस्ट अप्रोप्रिएट कडे जायला लागेल. राधा सँग बट रेखा डान्स, हे पण चुकीचं नाहीये. मग आता मग असं झालं तर मग ते प्रश्न तर हे होऊन जातील सगळे. त्याच्यामुळे जास्त जे कारण विचारले गेलेले प्रश्न आहेत लक्षात घ्या, तर जास्त अप्रोप्रिएट जो आहे ना तो व्हाईल आहे. व्हाईल म्हणजे एखादी घटना. आता हे दोन्ही सायमल्टेनियसली चालले आहेत बघा. हे कसा विचार करा तुम्ही, या ज्या गोष्टी आहे या सायमल्टेनियसली चाललेल्या आहे, एकाच वेळी चाललेल्या आहे. असं असतं समजा एक गोष्ट कंप्लीट झाली, व राधा गायली अँड रेखा डान्स, आणि तिने हे केलं, तर मग ते त्यावेळेला पण सायमल्टेनियसली असल्यामुळे आपल्याला थोडीशी जी शेड आहे ती 3 कडे जाणारी आहे. म्हणजे प्रश्न दुसऱ्याचं जे आन्सर आहे ते मात्र 3 कडे जर गेलात हे जास्त योग्य होईल. ओके, तर बघा अशा पद्धतीने विचार करा कंजंक्शनचा. काही पेअर कंजंक्शन आहे, काही फिक्स कंजंक्शन आहे, त्याचे उत्तर तर मात्र तुम्हाला ते ऍज इट इज घ्यायला लागतील. ठीक आहे, चला नेक्स्ट. द थीफ रॅन अवे डॅश ही शुड बी कॉट. याचा अर्थ लावा पहिले. द थीफ रॅन अवे म्हणजे तो जो थीफ आहे तो पळून गेलेला आहे. डॅश ही शुड बी कॉट. ही शुड बी कॉट म्हणजे त्याला पकडलं जावं. अनलेस, अनलेस म्हणजे नाही तर. द थीफ रॅन अवे अनलेस ही शुड बी कॉट. जर त्याला पकडण्यात आलं नाही तर तो पळून गेला, असं नाही लागणार. लेस्ट असे होऊ नये म्हणून, याचा अर्थ आहे असे होऊ नये म्हणून. ज्याच्यामध्ये नॉट इनबिल्ट आहे, ज्याच्यामध्ये नॉट इनबिल्ट आहे आणि ज्याच्यासोबत शुड ही वर्ब वापरतात, हे लक्षात घ्या. मग तुम्ही म्हणा बट आला तर द थीफ रॅन अवे बट ही शुड बी कॉट. तसं पाहिलं तर मग हे पण चुकीचं नाही, पण जास्त अप्रोप्रिएट आपल्याला लेस्ट घ्यावा लागेल. लेस्ट म्हणजे असे होऊ नये म्हणून. बघा ही शुड बी पॅसिव्ह वॉइस वाक्य. ही शुड बी कॉट म्हणजे त्याला पकडण्यात यावं. त्याला म्हणजे चोराला, चोराला पकडण्यात यावं. चोराला पकडण्यात येऊ नये हे लेसचा अर्थ. म्हणून चोराला पकडण्यात येऊ नये म्हणून द थीफ रॅन अवे म्हणजे तो पळून गेला आहे. चोर पळून गेला कारण, कारण म्हणजे त्याला पकडण्यात येऊ नये अशा उद्देशाने, अशा पर्पजने तो पळून गेलेला आहे. ठीक आहे, तर बघा या पद्धतीने तुम्ही हे लक्षात ठेवाल. आता मी मला वाक्य देतो बघा. ही लेफ्ट अर्ली. बघा ही लेफ्ट अर्ली, ही लेफ्ट अर्ली, तिन्ही ठिकाणी पहिला क्लॉज सारखा घेतलेला आहे. हा बघा डॅश डॅश डॅश. आता आपल्याला अनलेस नाही, फक्त आपल्याला लेस बट आणि सो दॅट वापरायचं आहे. बघा ही लेफ्ट अर्ली डॅश ही रिच्ड लेट. जेव्हा दोन गोष्टींमध्ये कॉन्ट्रास्ट होत असेल, कॉन्ट्रास्ट होत असेल तर बट. द थीफ रॅन अवे बट ही शुड बी कॉट. याच्यात कॉन्ट्रास्ट काहीच नाही. तो पळून गेला पण त्याला पकडलं पाहिजे, पण नाही ना त्याच्यामध्ये, त्याला बटची गरज नाही, म्हणजे तो त्या ठिकाणी कमी झाला. सो दॅटचा अर्थ जेणेकरून. जेणेकरून म्हणजे एखादी क्रिया होते आणि मग त्याच्या पुढचा पर्पज आहे तो पळून गेला. सो दॅट ही शुड बी कॉट म्हणून फक्त सो असता तर मग तो बरोबर आला असता. सो ही शुड बी कॉट. सो दॅट नाही, सो दॅटचा तर जेणेकरून आहे, सो म्हणजे म्हणून आहे, म्हणून तो पर्याय तिथे कट झालेला. आणि अर्थ तर नाही तर होता. इथे काही मला सांगा, टाईप करा. ही लेफ्ट अर्ली डॅश ही रिच लेट म्हणजे तो लवकर निघालेला आहे पण लेट पोहोचलाय. करेक्ट. बट निगेटिव्ह शेड आहे. ही लेफ्ट अर्ली दॅट ही कुड रीच ऑन टाइम. बघा कुड रीच, तो घरातून लवकरच निघालेला आहे. सो दॅट, हा इथे पर्पज आहे, एकत्र आहे. सो दॅट, सो दॅट ही कुड, कुड पास्ट ते लेफ्ट मुळे रीच ऑन टाइम म्हणजे तो वेळेवर पोचावा या हेतूने तो घरातून लवकर निघाला. ही लेफ्ट अर्ली. आता लेस्ट वापरायचं असेल तर काय वाक्य येईल बघा. ही लेफ्ट अर्ली लेस्ट ही शुड, ही शुड बी लेट. आता बघा नुसतं ही शुड बी लेट म्हणजे काय. शुड बी लेट म्हणजे त्याला उशीर व्हायला पाहिजे, बरोबर आहे असा अर्थ. पण लेस्ट म्हणजे नाही तर त्याला उशीर होऊ नये म्हणून असा अर्थ लागेल ना. याचा अर्थ होऊ नये म्हणून आहे. ही लेफ्ट अर्ली. बघा या पद्धतीने अशा तिन्हींची तुम्हाला शेड लक्षात घ्यायची. म्हणून 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य कंजंक्शन हे 2 नंबर लेस्ट आहे. लेस्ट आहे ते लिस्ट नाहीये. हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा आणि परीक्षेला जर अशा काही प्रकारचे प्रश्न आले तर नक्कीच त्याला सामोरं जायचं. सगळं लिहून घ्यायचं. व्हिडिओ थोडा पॉज करा आणि सगळे वाक्य एका खाली एक लिहून व्यवस्थित या सगळ्या कंजंक्शनचा संबंध
त्यांचं कम्पेअर कॉन्ट्रास्ट क्लिअर करा. आय शॅल नॉट कम, मी येणार नाहीये. डॅश यू नीड मी. आता व्हेन यू नीड मी, जेव्हा तुला गरज असेल मी येणार नाही, असं कसं होईल? ऍज म्हणजे पण व्हेन अर्थ लागतो, तो पण नाही येणार. मग विदाउट, आय शॅल नॉट कम विदाउट यू नीड मी, काही जास्त लागत नाही. अनलेस म्हणजे नाही तर, अनलेस म्हणजे नाही तर. बघा, अनलेस यू नीड मी, जर तुला गरज नाहीये, आय शॅल नॉट कम, मी येणार नाही. गरज नाही तर कशाला येऊ ना, आय शॅल नॉट कम, या पद्धतीत. जर समजा इथे इफ असता पर्याय जो नाहीये, तर हा नॉट नसता. मग आय शॅल कम इफ यू नीड मी, आय शॅल कम इफ यू नीड मी, आय शॅल नॉट कम अनलेस यू नीड. जर तुला गरज नसेल तर मी येणार नाही, तुला गरज नसल्यास मी येणार नाही, असा अर्थ आहे. तो प्रश्न चौथ्याच्या आन्सर मध्ये आपल्याला जो पर्याय घ्यायचा आहे तो अनलेस घ्यायला लागेल. नाही तर 1 नंबरचा. बघा, लागते लिंक तुमची आता, है ना, व्यवस्थित लिंक तुमची लागते. चला नेक्स्ट. शी रीड्स द नॉवेल्स. रीड्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, ती वाचत असते. द नॉवेल्स डॅश दीज इंटरेस्ट हर. हे नॉवेल्स करता दीज हे प्रोनाउन वापरले. कंजंक्शन आहे कारण हा सब्जेक्ट वर्ब आहे. आता दीज इंटरेस्ट, इंटरेस्टला यस यस नाही कारण दीज प्लुरल आहे, कारण नॉवेल्स प्लुरल आहे. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये येतं, तुम्ही बघा अभ्यास केला असेल तर ती नॉवेल वाचत असते. बिकॉज दीज, बिकॉज शब्दाच्याच अर्थाने ऍज शब्द घ्यायला लागेल. बिकॉज पाहिजे इथे, हा, बिकॉज. सगळ्यात जास्त करेक्ट शब्द बिकॉज आहे, तो दिला नाही म्हणून ऍज घ्यायला लागेल, किंवा सिन्स. या सगळ्यांचा अर्थ कारण असतं. हे रिझन आहे, लक्षात घ्या. हे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन आहे, कारण दाखवणार, कारण आहे. ती नाव वाचते कारण ते तिला इंटरेस्ट आहे. शी रीड्स द नॉवेल अँड दीज इंटरेस्ट हर. तर एका पाठीमागे एक घडलेल्या 2 घटनांचा याच्यात क्रम नाहीये, हा येणार नाही. शी रीड्स द नॉवेल व्हेन दीज इंटरेस्ट हर, जेव्हा तिला इंटरेस्ट देत नाही, तर बिकॉज अर्थ घ्यायचा आहे, देन पण नाही. अशा अर्थाने प्रश्न 5व्याच्या आन्सर्ससाठी तुम्हाला ऍज म्हणजे 2 नंबरला फायनल करायला लागेल. ओके, तर बघा या पद्धतीने तुम्ही चॉईस घ्या. नेक्स्ट, वी बोथ लव डॅश ऑनर हिम. बोथ लव, लव वर्ब आहे, ऑनर वर्ब आहे. म्हणजे आम्ही बोथ, म्हणजे आम्ही दोघी नाही बरं का, 2 क्रिया आम्ही करतोय. वी बोथ लव डॅश. काय आता बघा, मला को रिलेटिव्ह कंजंक्शनल फ्रेज सांगा. बोथला काय असतं? करेक्ट, अँड. वी बोथ लव अँड ऑनर हिम, म्हणजे आम्ही दोन्ही क्रिया करतोय, त्याच्यावर आम्ही प्रेमही करतो, त्याला आम्ही सन्मानही करतो. वी बोथ लव हिम अँड देन ऑनर हिम. 2 वेळेला हिम न घेता एकदाच घेतला, आणि 2 क्रिया या ठिकाणी बॅक टू बॅक जोडलेल्या आहेत, आणि त्या जोडण्याकरता मात्र या ठिकाणी बोथ अँडचा प्रयोग झालेला आहे. आयदर अँड येणार नाही, आयदर ऑर असतं, लक्षात घ्या. सो येणार नाही, सो दॅट असतं, आणि ऍजचा काही शेड बसत नाही. म्हणून प्रश्न 6व्याच्या आन्सर साठी तुम्हाला बोथ अँड ही फिक्स प्रेपोजिशनल आपलं कंजंक्शनल फ्रेज आहे, ही या ठिकाणी तुम्हाला घ्यायला लागेल. हा, 2 नंबर फिक्स्ड कोरिलेटिव्ह कंजंक्शन आहे, म्हणजे फिक्स बसतं ते बोथ अँड. ठीक आहे, चला नेक्स्ट. पुढे पहा, डॅश रेन स्टॉप्स वी शॅल प्ले क्रिकेट. आपण क्रिकेट खेळू. डॅश रेन स्टॉप इफ द रेन स्टॉप, जर पाऊस थांबला तर आपण क्रिकेट खेळू. येऊ शकतं. व्हेन द रेन स्टॉप वी शॅल प्ले क्रिकेट. व्हाईल, व्हाईल येणार. अनलेस म्हणजे नाही तर, पाऊस नाही थांबला तर आपण खेळू, असं नाही येणार. या दोघांमध्ये फाईट आहे. आता व्हेन द रेन स्टॉप्स, जेव्हा पाऊस थांबेल. वी शॅल, दोन्ही क्लोज आहे. जास्त आता मोस्ट अप्रोप्रिएट घ्यायचा आहे. टाका उत्तर, काय वाटतं मला सांगा. जास्त करेक्ट काय, व्हेन का इफ सांगा. कोणती शेड जास्त मॅच होते, बोला. तर हा शाल पण लक्षात घ्या. शाल सिंपल प्रेझेंटला सिंपल फ्युचर दोन्ही क्लोज आहे, मात्र इफ जास्त बरोबर लक्षात घ्या. इफ इट रेन्स ही अट आहे, टाइमापेक्षा जर अट आहे. जर पाऊस थांबला तर आपण खेळून, नाही थांबला तर मग नाही. ठीक आहे, हा चुकीचा नाही बरं का, हा चुकीचा नाही. जास्त बरोबर इफ आहे, म्हणून त्या शेडकडे जायला लागेल. तो प्रश्न 7व्याचं उत्तर फायनल करण्याकरता पहिला पर्याय आपल्याला इफ घ्यायला लागेल. चला नेक्स्ट. याचा आन्सर तुम्ही टाका आता. बी क्विक, बी क्विक आज्ञार्थी वाक्य आहे. बी क्विक, चला घाई करा. डॅश वी शॅल गेट लेट.
नाही तर मग आपण नाही तर, करेक्ट, नाही तर तुम्हाला ऑर घ्यायचा आहे, नाही तर अदरवाईज शब्द तरी पाहिजे होता. अदरवाईज नाहीये, अदरवाईजच्या अर्थाचा ऑर शब्द असतो. नाही तर घाई करा, नाही तर आपल्याला लेट होईल. बी क्विक अँड वी शॅल असं नाही येणार. बी क्विक ऑफ द कंजंक्शन नाहीच आहे, नन पण घेता येणार नाही कारण ऑर त्याला अवेलेबल आहे, है ना. बी रेडी ऑर यू विल लूज द गेम. बी रेडी ऑर असं स्टडी ऑर फेल, डू ऑर डाय. बघा, डू ऑर डाय, डू अदरवाईज डाय असं म्हणजे अदरवाईजला ऑर असतो म्हणून आपल्याला अदरवाईज नसल्यामुळे ऑर घ्यायला लागेल. दोन इक्विव्हॅलंट आहे. तो प्रश्न 8व्याचं उत्तर आपल्याला फायनल करायचं असेल तर ऑर 2 नंबर करायला लागेल. तुम्ही काय टाकलं तर बघा, उत्तर टाकत चला व्यवस्थित, काही टेन्शन नाही. काही अडचण असेल तर विचारत चला. कमेंट बॉक्समध्ये टाका. व्हिडिओ आवडत असेल तर अर्थात त्याला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. या गोष्टी मी तुम्हाला वारंवार सांगतोय, याचा फायदा होईल. ऐकत चला गुरुजनांचं. गुरु कधी पण चांगल्या करता सांगत असतो. गुरु मानत असाल तर या गोष्टी करा, मात्र नाही तर मग जाऊ दे, काय तुझ्याशी संबंध नाही हो, मग जाऊ दे, मग तर मग विषय संपून जाईल. ठीक आहे, चला. तर या ठिकाणी बी क्विक ऑर वी शॅल गेट लेट, नाही तर आपल्याला उशीर होईल. ओके, चला नेक्स्ट. पुढे पाहता, आयदर रिटर्न माय बॅग डॅश पे इट्स प्राइस. येईल तुम्हाला आनंद होतोय असा प्रश्न पाहून बहुतेक तुम्हाला. बघू आता, हा बघू काय साधारण उत्तर टाकता मला पहा. आयदर रिटर्न माय बॅग, एकतर आयदरचा को रिलेटिव्ह कंजंक्शन काय मला सांगा. आयदर, नायदर, नॉट ओनली घेतलंय आपण हे मागे पण वेगळ्या संदर्भामध्ये, बरोबर. बघा करेक्ट. हार्डली, नो सुनर, सो, आता गेला बोथ, बोथला अँड आहे, सोला दॅट आहे, नो सुनरला दॅन आहे, हार्डलीला व्हेन आहे, नॉट ओनलीला बट ऑल्सो आहे, नायदरला नॉर आहे, आयदरला ऑर आहे. सो आयदर रिटर्न माय बॅग ऑर पे इट्स प्राइस. हे इट्सला असं नाही घ्यायचं, इट्स याचा अर्थ इट इज होईल ना. हा नको, इट्स म्हणजे त्याची, त्याची किंमत म्हणजे बॅगची. एकतर माझी बॅग परत द्या, नाही तर त्याची किंमत आहे, भरून द्या. आपण म्हणतो आपल्या भाषेत काय म्हणतो, मला बॅग भरून द्या. भरून द्या म्हणजे त्याची किंमत द्या, असा त्याचा अर्थ आपण घेत असतो. सो 9 नंबरच्या आन्सरचं उत्तर तुम्हाला फायनल करायचं असेल तर आयदर नंतर तुम्ही ऑर घ्या. तो एक ऑरचा अर्थ मागच्या याच्यामध्ये अदरवाईज होता बघा, आणि हा एक तर हे किंवा ते अशा अर्थाने, म्हणजे बघा एका शब्दाला वेगवेगळ्या अशा अर्थाच्या छटा आहेत, वेगवेगळ्या त्याला मिनिंग लागतोय, आणि तो योग्य पद्धतीने जर तुम्ही घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. सो आयदर रिटर्न माय बॅग ऑर पे इट्स प्राइस, आयदर ऑर 3 नंबरचा पर्याय घ्यायला लागेल. 3 नंबरचा पर्याय करेक्ट आहे. ओके, चला घ्या नेक्स्ट. 10 नंबरचा प्रश्न कव्हर करू. 10 नंबर घ्या आता. मेक हे ऐकलंय का तुम्ही, मला सांगा. ही म्हण आहे आता, ही एक म्हण आहे बघा. मेक हे डॅश द सनशाईन्स. हे हे ऐकलंय. याच्यावर हे म्हणजे गवत, गवत म्हणजे सुकलेलं गवत, सुकलेलं गवत किंवा आपण धान्य म्हणू आता सध्या. तर मेक हे व्हाईल, व्हाईल म्हणजे असताना, व्हाईल द सनशाईन्स म्हणजे सूर्य चमकत असताना, उगवलेला असताना गवताची कापणी करून घ्या, धान्याची कापणी करून घ्या. ही परंपरेने आलेली फ्रेज आहे. ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी वगैरे नसेल तर शेतात जे कामं चालायचे हे संध्याकाळच्या पर्यंतच चालायचे, आणि एकदा सूर्य मावळला की सगळेजण घरी जायचे, अंधार होऊन जायचा. इलेक्ट्रिसिटी नसेल त्या काळापासूनची ही म्हण आहे. म्हणून जोपर्यंत सूर्य उजेड देतोय तोपर्यंत कापणी करून घ्या, जोपर्यंत ताकद आहे अंगामध्ये श्रम करून घ्या, जोपर्यंत इच्छा आहे अभ्यास करून घ्या, जोपर्यंत वय आहे स्पर्धा परीक्षेचा फॉर्म भरून घ्या, जोपर्यंत आयुष्य आहे मजा करून घ्या. मजा म्हणजे चांगल्या अर्थाने एन्जॉय करा. बघा, तर ही ती फ्रेज आहे, मेक हे व्हाईल द सनशाईन्स. कापणी करून घ्या जोपर्यंत सूर्य डोक्यावर आहे किंवा मावळतीच्या पर्यंत चाललाय. ओके, तर ही एक पर्टिक्युलर लाईन आहे. तसं डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर, हे कसं आहे बाय डिफॉल्ट फ्रेज आहे, एक म्हण आहे. या पद्धतीचंच एक अर्थ देणारी छटा याच्यातून व्यक्त होते. सो 10 नंबरच्या प्रश्नासाठी आपल्याला जे उत्तर फायनल करायला लागेल ते व्हाईल. ओके, चला नेक्स्ट. 11 नंबरचा प्रश्न बघा. राजेश डिड नॉट वर्क. राजेशने काम केलं नाही, पास्ट टेन्स आहे.
काम केलेलं नाहीये, डॅश ही फेल्ड, सो ही फेल्ड येऊ शकतं, ॲज ही फेल्ड, ॲज इकडे येईल मग, ही फेल्ड ॲज, किंवा राजेश फेल्ड ॲज ही डिड नॉट वर्क, कारण याचा अर्थ बिकॉज लागेल, पण मग बिकॉजचा अर्थ फिरवताना क्लॉज फिरवावा लागेल, त्याच्यामुळे राजेश डिड नॉट वर्क हार्ड व्हेन ही फेल्ड हे नाही येणार, ॲज लॉंग ॲजचं नाही येणार, ॲज लॉंग म्हणजे जोपर्यंत क्रिया चालू आहे. सो सगळ्यात बेटर पर्याय हा सोचा आहे, कारण हा रिझल्ट आहे, लक्षात घ्या, ह्या क्रियेचा हा रिझल्ट आहे किंवा या क्रियेचा हा परिणाम आहे, म्हणून सो किंवा देअर फोर अशा पद्धतीचा शब्द चालेल, हेन्स या पद्धतीचा शब्द चालेल, जो परिणाम दाखवणारा आहे, ज्याला म्हणून अशा अर्थाची शेड आहे ही या ठिकाणी कव्हर करायला लागेल. क्लिअर? तर बघा या पद्धतीने तुम्ही हे कव्हर करायचे. सो 11 नंबरच्या प्रश्नाचं जर तुम्हाला उत्तर फायनल करायचं असेल तर 2 नंबरचं करा, नाही 2 नाही 1 नंबरचं करा, नंबर पण पाहा बरं का, नाही तर काही गोल करून द्याला असं नको. सो हो ठीक आहे. चला 11 नंबरच्या प्रश्नाला 1 नंबरच्या प्रश्नाचा गोल काला पाहिजे. विपचा अर्थ माहिती आहे, विप ऐकलंय, विप क्रियापद आहे, विप्स, विप्स म्हणजे रडणे, रडणे, क्राय, हा विप्स, रडणे, शोक व्यक्त करणे, दुःख व्यक्त करणे, व्यक्त करणे, लॅमेंट, लॅमेंट आहे त्याचा अर्थ, केलाय मागे कुठेतरी पाहिला असेल बघा, लॅमेंट. सो ही विप्स तो रडतोय, डॅश ही वेअर, हा इथं वेअर आलाय, हे नोटीस केलं का तुम्ही, ही असताना वाज आला पाहिजे, तिथं वेअर आहे, कारण ही गोष्ट हायपोथेटिकल आहे, ही गोष्ट तुलना आहे, कंपॅरिझन केलेलं आहे, तिथे बघा अशा वेळेला तुम्हाला ॲज इफ घ्यायला लागतो. तुलना केली असेल तर इफ, ॲज इफ, ॲज दो, जसा काही, जणू काही अशा अर्थाने आपल्याला अर्थ लागत असतो, जसा काही किंवा जणू काही. म्हणजे काय अर्थ लागेल, ही विप्स म्हणजे तो रडतोय, जणू काही, जसा काही, ही वेअर चाइल्ड, जसा काही तो बालक आहे, ही ऍक्ट्स, बघा ही ऍक्ट्स ॲज इफ ही वेअर, असा वेअर येईल अमिताभ बच्चन किंवा अक्षय कुमार, म्हणजे जसं काय तो अक्षय कुमार, जसं काय अमिताभ बच्चन आहे, जसं काय माधुरी दीक्षित आहे, मग ते तशी करावं लागेल असं म्हणजे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही हा ॲज इफ घ्या, जो एक हायपोथेटिकल इमॅजिनरी कंडिशन आहे, आणि ज्याच्यामध्ये तुलना केली तर हिला वॉज जो एक वचनी सूट होतो, पण इथे मात्र तुम्हाला एक इमॅजिनरी गोष्ट असल्यामुळे वेअर करेक्ट आहे, ही पण एक गोष्टीची नोंद घ्या. सो हा प्रश्न अशा पद्धतीचा एक हटके इम्पॉर्टंट असलेला प्रश्न म्हणून नोंद घ्या. सगळ्या गोष्टी बाजूला कुठेतरी एका ठिकाणी नोटीस करा आणि लिहून घ्या. नक्कीच कुठेतरी येणाऱ्या पुढच्या भागामध्ये या गोष्टीचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट, ही इज सच अ पर्सन डॅश विल नेवर चीट, चीट बऱ्याच वेळेला गेलाय, फसवणे, अदर्स. सो ही सच अ पर्सन हू विल नेवर फॉरगेट वाटू शकतो, ही सच अ पर्सन दॅट विल नेवर चीट, ही सच अ पर्सन व्हेन विल नाही येणार, ॲज नाही येणार, दोघांमधून निवडा, मला सांगा कमेंट बॉक्समध्ये, हू का दॅट. तसं पाहिलं तर हू व्यक्तींसाठी वापरतात, दॅट बिगर व्यक्तींसाठी वापरतात, परंतु सच ही एक कंजंक्शनल फ्रेज आहे, ही दॅटला घेऊन लक्षात घ्या. मग तो व्यक्ती असेल किंवा ही सच अ बॉय दॅट कॅनॉट चीट, दॅट तिथे घ्यायचा आहे, जरी हू व्यक्तींना लागतोय पण तो त्या सचमुळे तुमचं गणित बदलेल, लक्षात घ्या. इथं असं वाक्याला आय सॉ अ बॉय हू वॉज डान्सिंग, मग ते करेक्ट आहे. आय सॉ ॲन अम्ब्रेला डॅश वॉज रेड, मग तिथं विच घ्यावा लागेल किंवा दॅट घ्यावा लागेल. तर निर्जीव वस्तूंसाठी विच दॅट, सजीवांसाठी आपल्या व्यक्तींसाठी हू, ही जेवढं करेक्ट आहे तेवढं सचच्या पेअरमुळे तुम्हाला इथे दॅट घ्यायचं आहे, ही सच अ पर्सन दॅट. हे मात्र तुम्ही एक थोडंसं हटके आउट ऑफ बॉक्स लक्षात घ्या, हटके गोष्ट म्हणून याला इम्पॉर्टंट करा. आणि या प्रश्नाचं उत्तर म्हणजे 13 नंबरच्या प्रश्नाच्या आन्सर्ससाठी आपल्याला 2 नंबरच्या पर्यायाकडे जा, दॅट नंबरचा मोस्ट अप्रोप्रिएट आहे आणि करेक्ट आहे. ठीक आहे, तर बघा या प्रश्नांची अशी उत्तरं तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, कव्हर करण्याचा प्रयत्न करा. ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊ. आता पुढचा प्रश्न बघा, आय हॅव बीन टीचिंग, हा हॅव बीन टीचिंग कोणता टेन्स सांगा बरं मला, हॅव बीन टीचिंग कसं आयडेंटिफाय करता, हॅव बीन टीचिंग, हॅव वरनं कोणता टेन्स ओळखाल तुम्ही, प्रेझेंट, करेक्ट. आयएनजी वरनं कंटिन्यू, करेक्ट, पण मध्ये काय बीन आहे म्हणजे परफेक्ट आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट परफेक्ट
ला जे इथं भूतकाळातली वेळ दिलेली आहे तिथून क्रिया चालत आलेली आहे आणि घटनेचं हे पहिलं टोक आहे, लक्षात घ्या. हे पहिलं टोक आहे, सुरुवातीचं टोक आहे, सुरुवातीचं टोक आहे. घटना सुरू झाल्याची सुरुवात आहे, सुरुवात आहे. तर सुरुवात असेल तर आपल्याला सीन्स वापरायचा आहे, लक्षात घ्या. तो इथे 2 नंबर म्हणजे सीन्स शब्द घ्यायला लागेल. 2 नंबरने लिहायचं आपल्याला, सीन्स शब्द लिहायचा आहे, ठीक आहे. आणि फॉर असतं जिथे पिरियड ऑफ टाइम असतो, जिथे पिरियड ऑफ टाइम असतो तिथे फॉर घ्यायचा आहे, ठीक आहे. तो फॉर नको आपल्याला. फॉर समजा त्याने फॉर 15 इयर्स असं असतं, 15 इयर्स, तर आपल्याला फॉर घ्यायला लागेल, ठीक आहे. चला, सो आय हॅव बीन टीचिंग सिन्स म्हणजे च्या वेळेपासून, घटनेच्या त्या सुरुवातीच्या टोकापासून. ओके, चला. सो 14 चा आन्सर फायनल करताना है ना आपल्याला घ्यायचा आहे सिन्स 2 नंबर. ओके, नेक्स्ट. आय फाउंड अ पर्स डॅश मुव्हिंग इन द पार्क. हा बघा, मी सांगितलं मला एखादी गोष्ट घडत असताना, बघा, एखादी घटना घडत असताना, होत असताना, चालू असताना, अशा पद्धतीने आपल्याला व्हाईल वापरायचं आहे. सो आय फाउंड अ पर्स, व्हेन पण बरोबर आहे, पण जास्त मोस्ट अप्रोप्रिएट मध्ये आपल्याला व्हाईल घ्यायला लागेल. सो आय फाउंड अ पर्स, व्हाईल नसता तर व्हेन चालला असतं, लक्षात, मॅच पण चालला असता. तर व्हाईलचा क्लेम सगळ्यात जास्त आहे. मोस्ट अप्रोप्रिएट मध्ये आपल्याला 15 नंबरच्या प्रश्नासाठी मात्र जे आन्सर घ्यायचं आहे ते 2 नंबरचं घ्यायला लागेल, जे मोस्ट अप्रोप्रिएट आहे, लक्षात घ्या. मोस्ट अप्रोप्रिएट आहे. ओके, येतं लक्षामध्ये, या पद्धतीने विचार करा. आय फाउंड अ पर्स व्हाईल मुव्हिंग इन द पार्क. मुव्हिंग म्हणजे असं फिरत असताना पार्क मध्ये मला एक पर्स सापडली. व्हेन केव्हा आला असता, आय फाउंड पर पर्स, इथं मग व्हेन केव्हा आला असता, व्हेन आय वॉज, मग व्हाईल कट झाला असता. मग तुम्हाला व्हेन आला असता, सब्जेक्ट वर्ब असतात, डायरेक्ट आयएनजी नसतो, व्हाईल मुव्हिंग हा जास्त अप्रोप्रिएट बसला आहे. ओके, तो 2 नंबरच्या प्रश्नाला फायनल करा. वेट हिअर, काय घ्याल मला सांगा. 2 पर्याय थोडेसे क्लोज होत आहे. व्हाईल नाही येणार आता. सो वेट हिअर, इथेच थांबा. आज्ञार्थी वाक्य डॅश आय कम बॅक, इथेच थांबा जोपर्यंत मी परत येत नाही पर्यंत. टिल अंटील मध्ये घ्या, व्हेन पण येणार, व्हेन आय कम बॅक नाही. या दोघांपैकी एक निवडा, मला सांगा, कमेंट बॉक्स मध्ये टाका आन्सर, 1 का 2. वेट हिअर, इथेच थांबा. टिल का अंटील, अंटील पेक्षा पण टिल जास्त योग्य आहे, लक्षात घ्या. टिल, टिल म्हणजे त्या वेळेपर्यंत. अंटीलचा पण थोडा शेड आहे, पण जास्त करेक्ट ते टिल घ्या. सो वेट हिअर टिल आय कम बॅक. स्टॉप हिअर टिल युअर फादर कम्स, असं घ्यायला लागेल. टिल घ्या, टिल. ओके, 2 नंबरच्या आन्सरला फायनल करा. 16 साठी 2 नंबरचा म्हणजे च्या वेळेपर्यंत. चला, नेक्स्ट. ही पण एक आता तुम्हाला एक पेअर मध्ये येईल बघा. आय डोंट नो वेदर, वेदरला काय करणार तुम्ही मला सांगा. आय डोंट नो वेदर शी विल कम. बघा, बोलता बोलता तुम्हाला असं उत्तर सुचेल बघा. तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, तुमचा आत्मविश्वास तुम्हाला काहीतरी सांगेल बघा. आय डोंट नो वेदर ही विल कम, मला माहित नाही तो येईल का नाही येणार. का ला काय घेणार, वेदरला तुम्हाला ऑर करायला लागला. आय डोंट नो वेदर शी विल कम अँड नॉट असं येणार नाही, सो नाही येणार, ॲज नाही येणार, म्हणून तुम्हाला घ्यायला लागेल. सो आय डोंट नो वेदर शी इज अ डॉक्टर ऑर नॉट, मला नाही माहिती ती डॉक्टर आहे का नाही. सर वेदर आणि याला एक पेअर मध्ये घेऊन टाका, अजून एक पेअर जोडा, त्या मागे पेअर जोडले तुम्ही, त्याच्यात ही जोडून घ्या. वेदर घ्या, वेदर म्हणजे हवामानाचा वेदर लिहू नका, असा वेदर नको पाहिजे, हा हवामानाचा वेदर आहे म्हणजे त्या अर्थाचा आहे. आपल्याला वेदर म्हणजे जर, तो वेदर ऑर नॉट ही एक पेअर जोडून घ्या. त्या मागच्या बघा कंजंक्शन तुम्हाला लिहून दिले तर आठवत आहे, मागच्या कंजंक्शन त्याच्यामध्ये ऍड करा. सो 17 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर फायनल करण्याकरता 3 नंबरचा पर्याय म्हणजे ऑर कडे चला. ओके, चला नेक्स्ट. दे आर गोइंग टू, आला परत एकदा तो शब्द बघा, आय एन जी आलेला शब्द आहे. सो दे आर गोइंग टू मुंबई. हा,
इथं व्हाईल नाही तर आयएनजीला व्हाईल येतो, पण तसा अर्थ नाही. आता दे आर गोइंग टू मुंबई, ते मुंबईला जात आहेत डॅश. तुम्हाला माहितीये का याचा टेन्स तुम्हाला विचारला तर काय सांगाल तुम्ही? टेन्स विचारला तर काय सांगाल? प्रेझेंट कंटिन्यू. करेक्ट. टेन्स विचारला आता. पण ऍक्शन, टाइम ऑफ ऍक्शन विचारलं. टाइम ऑफ ऍक्शन कोणता आहे? तर दे आर गोइंग टू मुंबई आफ्टर येईल इथे. मला सांगायचा टाइम कोणता आहे, टाइम ऑफ ऍक्शन कोणतं आहे, म्हणजे क्रिया व्हायची बाकी आहे का होऊन गेलेली आहे? दे आर गोइंग टू मुंबई, ते मुंबईला जात आहेत. आफ्टर टेकिंग डिनर, डिनर घेऊन ते मुंबईला जाते, म्हणजे डिनर पण घ्यायचं बाकी आहे, मुंबईला निघायचं बाकी आहे. म्हणजे ही ऍक्शन कोणत्या टाइमाला कव्हर करते? तर 100% फ्युचरला कव्हर करते. ठीक आहे. म्हणजे तर व्हेन येणार नाही, टू येणार नाही, ऍनचं तर काही. हा, तर मग या ठिकाणी आपल्याला आफ्टर, तो 18 नंबरच्या प्रश्नाचा आन्सर आपल्याला फायनल करायचा असेल तर 100% 1 नंबरच्या प्रश्नाकडे जायला. ओके. तर बघा असे काही पेअर्स आहे, अशा काही कंजंक्शन्स आहे ज्या तुम्हाला एक 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 गोष्ट विचार करायला भाग पाडताय. अर्थ लावताना काही गोष्टी कळताय, काही गोष्टी फिक्स कंजंक्शनच्या कळताय, है ना? होऊ शकतो असा अभ्यास जर व्यवस्थित तुम्ही लक्षात घेतला तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला फायदा 100% होईल. चला नेक्स्ट. आय शाल नॉट टेल यू. आय शाल नॉट टेल यू, मी तुला सांगणार नाही. डॅश यू प्रॉमिस मी. लावा, अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. बघा, आय शाल नॉट टेल यू, मी तुला सांगणार नाही ॲज लॉंग ॲज यू प्रॉमिस मी, जोपर्यंत तुम्हाला करत नाही प्रॉमिस. टिल यू प्रॉमिस मी, अनलेस यू प्रॉमिस मी, अंटिल यू प्रॉमिस मी. अंटिल नका घ्या फक्त, टिल पण नको. टिलला थोडी वेगळी शेड असते. सो आय शाल नॉट टेल यू. टिल म्हणजे वेळेचा संबंध असतो. आता प्रॉमिस तू जोपर्यंत मला सांगत नाही, हे टिल अंटिल हे वेळेला कव्हर करता, म्हणून मग ते तिकडे नको. ॲज लॉंग ॲज आणि अनलेस पैकी घ्या. सो आय शाल नॉट टेल यू. अनलेस म्हणजे नाही, तर अनलेस यू प्रॉमिस मी, जर तुम्हाला प्रॉमिस नाही करत आहे तर मी तुला सांगणार नाही, आणि करेल तर मी सांगेल. ॲज लॉंग ॲज म्हणजे क्रियेची पण अशी काही कुठली घटना अशी लेंथन होते, लॉंग होते, असं काही त्याच्यामध्ये नाहीये. म्हणून 19 प्रश्नाच्या आन्सरच्या फायनलसाठी तुम्हाला घ्यायला लागेल 3 नंबरचा पर्याय, म्हणजे अनलेस. असा पर्याय फायनल केला की तुमचं काम क्लिअर होईल. ठीक आहे. याच्यात शेवटचा प्रश्न आहे आता 20 नंबरचा, जो या ठिकाणी आपण डिस्कस करतोय. त्याचं उत्तर आता तुम्ही टाकावं अशी मी अपेक्षा करतो, तुमची वाट पाहतो. शेवटचा प्रश्न घ्या. का अजून एक दोन आहे, पाहूया. बहुतेक 2 एक दिसत आहे अजून. ठीक आहे. ही कांट जम्प, तो जम्प नाही करू शकत आहे. का नाही करू शकत आहे? ॲज, ॲज म्हणजे बिकॉज, ॲज म्हणजे बिकॉज किंवा सिन्स अशा अर्थाचा शब्द चालेल. तो ही कांट जम्प ना, त्याला जमत नाही ते. सो ही इज इल नाही, व्हेन ही इज इल नाही, ॲज लॉंग ॲज जोपर्यंत तो आजारी असं नाही. सो ही कांट जम्प ॲज ही इज इल. ॲज म्हणजे कारण, ॲजचा अर्थ कारण घ्या. तर अशा पद्धतीने तुम्ही इथं ॲजचं उत्तर फायनल करू शकता. तो प्रश्न क्रमांक 20चा आन्सर फायनल करायचा असेल आणि गोल क्लिक करायचा असेल, तुम्हाला ॲजला करायला लागेल, हे 2 नंबरला करायला लागेल. ओके. तर बघा, या पद्धतीने तुम्ही याचे आन्सर्स देण्याचा प्रयत्न करा. अजून काही शब्द आहेत का पाहूयात. आहे, घ्या मग. यू नीड नॉट वरी डॅश आय एम हिअर. काय वाटतं? सो लॉंग एज का ॲज लॉंग एज? हा, दोन्ही थोडेसे क्लोज आहे बघा. अनलेस अंटिल नाही येणार. सो यू नीड नॉट वरी अनलेस आय एम हिअर, जर मी इथे नाही तर तुला असं नाही येणार. अंटिल तर वेळेला कव्हर करतं. हा, आता एक लक्षात घ्या, ॲज लॉंग एज पॉझिटिव्ह गोष्ट कव्हर करेल. हा, आय कॅन वर्क ॲज लॉंग ॲज म्हणजे पॉझिटिव्ह, मी काम करू शकतो ॲज लॉंग ॲज इट इज पॉसिबल फॉर मी. आणि यू नीड नॉट वरी, हा नॉट आल्यामुळे तुम्हाला नॉटच्या अर्थाने थोडंसं निगेटिव्ह शेडमुळे, म्हणजे निगेटिव्ह शेड नाही पण निगेटिव्ह शब्द वापरल्यामुळे सो लॉंग ॲज कडे जायला लागेल. सो यू नीड नॉट वरी सो लॉंग ॲज आय एम हिअर, म्हणजे इथे जोपर्यंत आहे, जोपर्यंत आहे, अशा अर्थाची शेड 1 नंबरला घ्यायला लागेल. तो क्वेश्चन नंबर 21चा आन्सर 1 नंबर घ्या. ओके. तर बघा, या पद्धतीने हा एक प्रश्न, आता एक शेवटचा प्रश्न आहे जो आपल्याला इथे कव्हर करून थांबायचं आहे. हा, चला, हे उत्तर तुम्ही द्या, याची मी वाट पाहतो आता. चलो. आय वुड रादर डाय. रादर डाय
डॅश सरेंडर. काय वाटतं? आय वुड रादर डाय. इथं द्यान पाहिजे होतं पण द्यान नाही तर तुम्हाला मग टू घ्यावं लागेल. आय वुड रादर डाय टू सरेंडर, नाही तर मग द्यान. हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे. काही ठिकाणी द्यान चालतो, काही ठिकाणी टू चालतो. ही गोष्ट अलग आहे. पुन्हा सुपिरियरला द्यान चालत नाही, टू चालतो. पण हे दोन्ही बऱ्यापैकी मॅच होऊन जातात. सो आय वुड रादर डाय, मी मरून जाईल. डॅश सरेंडर, सरेंडर म्हणजे शरण येऊन, शरणागती पत्करण्यापेक्षा मी मरून जाईल, असा त्याचा अर्थ झाला. तो टू करा किंवा द्यान करा, पण द्यान नाही तर मग टू कडे वळायला लागेल. सो 22 प्रश्नाच्या आन्सरसाठी तुम्हाला 3 नंबरला कळाल. द्यान पाहिजे होता खरा, पण द्यान नसताना आपण टू ने ते काम करणं जास्त योग्य आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने याच्यामध्ये जे काही कंजंक्शन्स आहे या पार्टवर आपण अशा पद्धतीने प्रश्न कव्हर करून जास्तीत जास्त मटेरियल, जास्तीत जास्त अप्रोच, जास्तीत जास्त प्रश्नांचा जो काही कल आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका. व्हिडिओ वॉच करा, मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा. तिथे नोटिफिकेशनचं एक असतं, पुन्हा त्याला नोटिफाय करावं जेव्हा हे लेक्चर 8 वाजता त्या ठिकाणी चालू होईल. आणि प्रश्नांची उत्तरं द्या, लाईव्ह लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करा, नोट्स बाजूला काढा, मित्रांना याविषयीची माहिती द्या. काळजी घ्या, अभ्यास करा. भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. थँक्यू, बाय. चलो.